पावसाला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाळानर आहेत। बाळानरजी, तुमच्या जोगेश्वरी विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय आणि सगळीकडे मुंबईसह उपनगरामध्ये सकल भागांमध्ये पाणी साचताना पाहायला मिळतंय। सातत्यानं कुठेतरी नालेसफाई या सगळ्या गोष्टी तर होतच राहतात, परंतु हे सगळे दावे जे आहेत ते सरकारकडनं केले जातात ते सगळे फेल ठरताना पाहायला मिळतात। मला वाटतं दावे फेल ठरलेले आहेत हे आता निसर्गाने दाखवून दिलेलं आहे, पावसाने दाखवून दिलं आहे। अजून पावसाचा हा दुसरा तिसरा दिवसच आहेत, एक आठवडाभर पाऊस सुरू झाला आहे। ह्याच्या अगोदर ह्याच्यानंतर देखील अनेक अनुभव असे घ्यायला मिळणार आहेत। पण हे सत्य हे आहे की पावसाळ्यापूर्वी जी काम करायला पाहिजे, पावसाळ्यापूर्वी दक्षता घ्यायला पाहिजे, ती दक्षता घेतली गेली नाही आणि त्याच्यामुळे हे परिणाम भोगायला लागत आहेत। मला वाटतं आज महापौर महोदया, उपमहापौर महोदय हे सगळे फील्डवर आहेत, पण हेच अगोदर जर पाहिलं असतं किंवा अधिकाऱ्याची संपूर्ण यंत्रणा होती, ती यंत्रणा हाताशी घेऊन जर काम केलं असतं तर मला वाटतं झोपडपट्ट्यांमध्ये किंवा रस्त्यांमध्ये आज अनेक ठिकाणी कलवट तुंबलेले आहेत। झोपडपट्ट्यांची छोटे नाले सफाई झाली नाही, त्याच्यामुळे सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं आहे। हे आज मुंबईकरांना हाल सहन करावे लागत आहेत। मला वाटतं राजकारण बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे। पण ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जेव्हा 25 वर्ष महानगरपालिकेमध्ये सत्ता होती त्यावेळेला फक्त विरोधक म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते, पण लोकांचा अनुभव हा त्यावेळी चांगला होता। त्याच्याविषयी कितीतरी गंभीर परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झाली आहे। परंतु याच 25 वर्षाच्या कार्यकाळाच्या संदर्भात सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप देखील तुमच्यावरती होताना पाहायला मिळतात, तुमच्या पक्षप्रमुखांवरती पाहायला मिळतात। मग आत्ता अशा संदर्भातला भ्रष्टाचार होत नाहीये। मला वाटतं भ्रष्टाचाराचं जे काही आरोप प्रत्यारोप हा राजकारणाचा भाग आहे। आज देखील तुम्ही शोधलं तर कितीतरी ठिकाणी असं आज सभागृहामध्ये मांडलं जातं आहे, महानगरपालिकेत मांडलं जातं आहे, हा राजकारणाचा भाग आहे। पण सत्यता काय आहे हे सत्ताधाऱ्यांनी त्याच्यावर अंकुश ठेवून करणं गरजेचं आहे। आज मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, देशामध्ये सत्ता आहे। मला आज कुठल्याही प्रकारची अडचण असायला नाही पाहिजे, आज एकदम राम राज्य असायला पाहिजे होतं। पण मुंबईकरांची पावसाने जी दैना दाखवून दिली आहे त्यातून कळतं आहे की प्रशासन यांची किती पकड आहे। कुठल्याही प्रकारची पकड नाही आहे, त्याच्यामुळे हे मुंबईकरांचे हाल आहेत, हे वास्तव आहे। नालेसफाई झालेलीच नाहीये। सातत्यानं हिंदमाता परिसर किंवा संपूर्ण गांधी मार्केट या परिसरामध्ये सातत्यानं पाणी साचलं जातं गेल्या अनेक वर्ष। मला वाटतं पाणी साचलं जातं आहे, त्याच्यासाठी उपाय करणं गरजेचं होतं। माननीय शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जो प्रयोग केला त्याच्यामध्ये अधिक वाढ करायला पाहिजे। शेवटी पावसाचं प्रमाण कमी जास्त होत राहतं, परंतु ते प्रमाण पाहून जे येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करणं गरजेचं आहे। आणि मला वाटतं ते प्रशासनाच्या माध्यमातून करून घेणं आणि हे सत्ताधाऱ्यांच्या अखत्यारीत असलेली गोष्ट आहे, ते त्यांनी करायला पाहिजे। टीकाटवळी करून किंवा आरोप प्रत्यारोप करून काय होत नाही, लोकांना समाधान मिळणार नाही आहे। एक शेवटचाच प्रश्न, खरं तर SIR मोहिमेला सुरुवात झाली आहे। SIR मोहिमेमध्ये आता शिक्षकांना देखील काम दिलं जाणार आहे। एकीकडे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे आणि त्यातच आता SIRच्या कामांमध्ये शिक्षक देखील गेलेले आहेत, त्यामुळे शिक्षक आता विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कमी पडणार। मला वाटतं विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आपण भावी नागरिक घडवत असतो आणि त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळणं गरजेचं आहे। आणि SRI ची जी काही योजना आहे त्याच्या माध्यमातून जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम देखील झाला पाहिजे, परंतु ज्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं काम नाही आहे त्या ठिकाणी असलेलं जो काही अधिकारी वर्ग असेल किंवा तिथलं स्टाफ असेल ते खऱ्या अर्थाने तिकडे लावलं पाहिजे। मला वाटतं शिक्षकांना सगळ्यात 100% आणि वर्षभर ह्या कामामध्ये गोवलं जातं, हे बरोबर नाही आहे। तर धन्यवाद बाळानरजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। बाळानर म्हणतात की नालेसफाईचा दावा जो आहे तो सत्ताधाऱ्यांचा पूर्णपणे फोल ठरला आहे, अशा पद्धतीचा दावा जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाळानर यांनी आपल्याशी